नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या नसरत सावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोष्टवाडी येथे संत बाळूमामा यांचा भंडारा आयोजित करण्यात आला होता कोष्टवाडी येथे। आणि त्या भंडाऱ्यामध्ये हजारो भाविकांना नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। आणि त्यातील विषबाधित जे झालेले आहेत नागरिक ते उपचार घेण्यासाठी अहमदपूर येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आलेले आहेत। मी सध्या आहे अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये, तुम्ही बघू शकता हे जे चित्र आहे अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाचं आहे। थेट आपण मध्ये प्रवेश करूया। आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। या ठिकाणी कोण अधिकारी आहेत, वैद्यकीय अधिकारी, त्यांच्याशी सुद्धा मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि जे विष बाधित झालेले नागरिक आहेत, बालक आहेत, ते या ठिकाणी उपचार घेत आहेत, ते सुरू आहेत त्यांच्यावरती उपचार। आणि आपण त्यांच्याकडे जाऊया, थेट काय स्थिती आहे सध्या आणि त्यावेळेची स्थिती काय होती। त्यावेळेला बाळूमामाच्या भंडाऱ्यामध्ये हजारो लोकांना विषबाधा झाली आणि त्या विषबाधा होणारे लोक या ठिकाणी उपचार घेत असताना आता सध्या त्यांची काय परिस्थिती आहे हे आपण पाहणार आहोत। ग्रामीण रुग्णालयात अहमदपूरचं हे चित्र तुम्ही आता सध्या पाहत आहात। आणि या स्थितीला ऐकण्यात आलेलं आहे की लोहा तालुक्यातल्या नसरत सावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोष्टवाडी येथे हजारो लोकांना विषबाधा झाल्याचं समजत आहे। आपण जाऊया थेट या अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयातील थेट वार्डामध्ये मी प्रवेश करणार आहे। साहेब तिथे असतीलच, आपण बघूया। तर हा तो वार्ड आहे, या ठिकाणी तुम्ही मध्ये बघू शकता। या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी अर्थात डॉक्टर चिवडे साहेब या ठिकाणी रुग्णांना उपचार देत आहेत। काय स्थिती आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही बघू शकता हे सर्व जे मंडळी आहेत, लहान बालक आहेत, महिला आहेत आणि पुरुष सुद्धा आहेत। काका, काय होतं त्यावेळेसचा अनुभव, काय होता ज्यावेळेस तुम्हाला विषबाधा झाली? नेमकं कशासाठी कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता हे सविस्तर सांगा। बाळूमामाचा कार्यक्रम होता, ते पालखीचा, म्हणजे वर्ष आमच्या इथे येत होती पालखी। ती आल्याबद्दल ते माणसं जायची दर्शनाला। 4-5 दिवसाचा कार्यक्रम आहे। मग 5 दिवसाचा कार्यक्रम आहे। काल एकादश असल्यामुळं शेवटचा दिवस ते म्हणजे प्रसाद म्हणून भगर केला। भगरामध्ये विषबाधा झाला आणि ते 10-11च्या नंतर 10ला खाला, 11-12च्या नंतर हे प्रकार घडला। असा चक्कर, मळमळ, उलटी होणे। ते आम्ही काय केलं, आम्हालाच व्हायला काय करून दुसऱ्याला आम्ही संघाच्या विचारलं फोन लावून, तर ते बी म्हणजे असंच व्हायलंय, आम्हालाही तुमचं जसं व्हायलंय तसंच व्हायलंय। आम्ही काय केलं, एकोणाकाला विचारून बाहेर आलो। मग गाडी बोलून लोह्याला आला तर तो कोण्या दवाखान्यात हे राहिलं नाही, सगळे बुक होऊन गेले। मग आम्ही मग नांदेडला विचारलं, नांदेडला हे झालं, बुक झालं। मग आम्हाला PSI ने सांगितलं की तुम्ही अहमदपूरला जा। मग आम्ही इकडे आलो। एकूणच पाहिलं तर हे विषबाधा झालेले नागरिक अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेताना थेट मी त्यांच्याशी संवाद साधतोय। आता किती लोक होते त्या ठिकाणी, काय अनुभव तुमचं? त्यावेळेस चित्र कसं होतं, घाबरला होतं तुम्ही? 4-5 हजार लोक होतं त्या ठिकाणी। आम्ही रात्री गेलो 8 वाजता आरतीला, आरती केलो, प्रसाद घेतलो, दर्शन घेतलं, घरी आलं की मग डोकं जड पडलं थोडंसं, तरी मग झोपलाव थोडं। मग 11च्या नंतर चेवाला आम्हाला जास्त झालं। मग गावात अँब्युलन्स वगैरे सगळं बोलून आम्ही लोह्याला गेलो। लोह्याला सगळे दवाखाने भरलेले होते। मग तिथल्या PSI ने आम्हाला सांगितलं तुम्ही अहमदपूरला जा। मग आम्ही अहमदपूरला आलो, तिथं आमचा इलाज झाला, आता तब्येत बरी आहे आमची। इथं आल्यानंतर उपचार कसा झाला तुमच्यावरती काकू? सलाईन लावले, इंजेक्शन सोडले, गोळ्या दिल्या, तपासण्या झाल्या, आम्हाला थोडं कमी व्हायला सुरू झालं। जाऊया, आणखी काही माझ्यासोबत काकू आहेत। मला सांगा, सर्वांना एकच होतं तिथं जेवण का असं वेगवेगळं होतं? सर्वांना एकच जेवण होतं। एकादशीमुळे भगर आणि कढी जेवायला केलती। सर्वांनी आरती घेतला नव्हती। आरती झाल्यानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही घरला आलो त्याच्या, आणि अर्ध्या-पाऊण तासानं झोपी लागल्या। झोपी झाल्याच्या नंतर आम्हाला आमच्या शेजारदाराला थापा मारून उठवलं। आपल्या गावात असं सगळीकडे झाले, वाहनानं लोक चालले, आका उठा तुम्ही, आणि काय झालंय तुम्हाला, काय झालंय का घरच्याला?
पण आम्ही दार काढले, आमच्या भक्तांच्या हे आमचे जवळचे एवढे आहेत त्यांना कॉल करून आम्ही उठविलो. उठल्यानंतर मग हे सगळीकडे असं झालं म्हणून आम्ही वाहनच गावात ना आमच्या भाच्याची गाडी मागून आम्ही लोह्याला आलो. लोह्याला आल्यानंतर लोह्यामध्ये कोणी घेईना म्हणले, आमचे पहिले गेलेले सांगू आले नांदेडमध्ये बी नाही कुठं पालेम हे सगळं जाम झालं कंडारचे, तुम्ही डायरेक्ट अहमदपूरला जावा म्हणले. आम्ही तीच गाडी आमची घेऊन अहमदपूरला इथं आलो. इथं आल्यानंतर मग सलाईन हे गोळ्या दिल्यानं आम्हाला बरं वाटायले. या पुरुष आणि महिलांच्या सांगण्यावरून लोहा तालुक्यातल्या नसरत सावरगाव अंतर्गत येणाऱ्या कोष्टवाडी या येथील चित्र उभं माझ्या डोळ्यासमोर राहते की तिथली परिस्थिती खरोखरच काय असेल. कोष्टवाडी या गावामध्ये जो प्रकार घडलेला आहे, किती जण गेले होते तुमच्या घरचे, कुटुंबातील किती जण होते त्या कार्यक्रमामध्ये? 7 जण. कसं होतं तिथलं चित्र होतं, कशी परिस्थिती होती तिथली? त्यावेळेस काही नव्हतं. आरती झाल्याच्या नंतर, जेवण झाल्याच्या नंतर, मग नंतर 11च्या नंतर झालं सगळ्यांना. तर या ठिकाणी सकाळीपासून या विषबाधित नागरिकांना, स्त्री पुरुष आणि बालकांना उपचार देण्यासाठी जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते चिवडे साहेब माझ्या सोबत आहेत. डॉक्टर चिवडे साहेबांकडे आपण जाऊया. साहेब, हे रुग्ण या ठिकाणी आल्याबरोबर त्यावेळेचं चित्र कसं होतं आणि काय परिस्थिती होती? सर्वप्रथम हे रुग्ण जे त्या ठिकाणी विषबाधा झाली तर त्याच्याविषयी लातूरला निरोप गेला. तिथल्या SP साहेबांनी नांदेड लातूरच्या SP साहेबाला कळवलं, तिथून इथल्या अहमदपूर येथील पोलीस स्टेशनला कळवलं. तर तिथून इथल्या कॉन्स्टेबल जे ड्युटीवर होते त्यांचा मला सकाळी पहाटे 4 वाजता फोन आला. तर माळाकुळीच्या जवळ एक कोणत्यातरी गावामध्ये विषबाधा झाली आणि तिथे रुग्ण खूप वाढले. तर त्यासाठी आपल्याला आपण पण तिथे जर जागा पूर्ण गेली तर आपल्या इथे यावं लागेल म्हणून अशी तयारी करण्यासाठी निरोप आला. तर त्यात लगेच आम्ही सकाळी पहाटे 4 वाजता एक वार्ड तयार केला आणि सगळं मेडिसिन व्यवस्थित करून पूर्ण आमची टीमवर सकाळी अचानक ॲट अ टाइम 19 रुग्ण आले. तर सगळ्यांना सलाईन लावून सगळ्यांचं जे काय आमच्याजवळ औषधोपचार आहे ते सगळं व्यवस्थित करण्यात आलं. एकूण 19 रुग्णांनी उपचार घेतला, त्यापैकी काही बाहेर पाठवण्यात आले का? नाही, तर रात्री 19 आले आणि सकाळी पहाटे 9च्या दरम्यान परत 3 आले दुसरे. असे टोटल 21 रुग्ण आपल्या इथं आता सध्या आजगडीला ट्रीटमेंट घेत आहेत. सध्या या रुग्णांची काय स्थिती आहे? त्यांना रिकवर होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो? मोस्टली आता जवळपास सगळ्यांचं सुधारणा झालेली आहे. आता कुणाला काही उलटी नाही किंवा हेडेक नाही किंवा काय नाही, पण एक ऑब्झर्वेशनसाठी फूड पॉयझनिंगच्या पेशंटला आपण 2 दिवस ठेवत असतो. तर त्यांना एक ऑब्झर्वेशनसाठी ठेवलेलं आहे. तरी आणि अँटीबायोटिक्स किंवा जे काही म्हणजे त्यांना साईड इफेक्ट होतो त्याच्यासाठी औषधोपचार व्यवस्थित चालू आहे. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा इव्हेंट फॉर आवाज बहुजनांचा न्यूज करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.